महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंपाची चिन्हे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चमत्कार कामगिरी केल्यानंतर भाजप प्रणिती महायुतीला धक्का देत होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुरागामण करत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. यात काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला असून राज्यातील 21 जिल्ह्यात पक्षांचा एकही आमदार निवडून आला नाही. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने धक्कातंत्र अवलंबत विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा सपाटा लावला आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून धुळे काँग्रेस माजी आमदार कुणाल पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रायगड येथील निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांनुसार धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांच्यासोबत गुप्त भेट घेतली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून कुणाल यांचा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात होण्याची तयारी आहे. कुणाल पाटील यांचा धुळे जिल्ह्यातील तरुण आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून दबदबा आहे. त्यांच्या संभाव्य पक्षांतराने काँग्रेसला धुळ्यात मोठा धक्का बसू शकतो, तर भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.